श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. हे ऐकल्याने खूप जणांचे नशीब मार्गी लागलं आहे. आता तुझी पाळी आहे. तुझे दुःख आता आनंदात बदलेल आणि अपयशाचे यशात रूपांतर होईल. दत्तगुरु म्हणत आहेत, आजचा हा व्हिडिओ असाच तुझ्यासमोर आला नसून तुझ्यासाठी एक दैवी संकेत आहे. माझ्या बाळा, एक मोठे आर्थिक आशीर्वाद तुझ्याकडे येत आहेत आणि या व्हिडिओच्या शेवटी ते उघड केले जातील. शेवटच्या क्षणापर्यंत पाहत राहा आणि देवाकडून एक चमत्कार अनुभवण्यासाठी सज्ज व्हा, जो तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य कायमचे बदलून टाकेल. होय, येत्या काही क्षणात तुझीही मोठी इच्छा पूर्ण होईल. तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार अनुभवण्यासाठी सज्ज व्हा, जो तुम्हाला केवळ संपत्तीच नाही तर नातेसंबंधांना समृद्ध करेल आणि शांतीची खोल भावना देईल. मी कायम टिकणाऱ्या आशीर्वादांचा उगम आहे. माझ्यावर विश्वास ठेवून तुम्हाला तुमच्या परिस्थितीत एक असाधारण बदल दिसेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री गुरुदेव दत्त टाईप करा आणि एका स्वामी भक्ताला हा पवित्र संदेश शेअर करा. देव तेही देईल ज्याची अपेक्षा तू सोडली होतीस. बाळा, पुढील 3 मिनिटे शांतपणे ऐकत राहा, कारण याचा तुझ्या जवळच्या व्यक्तीवर खूप मोठा परिणाम होणार आहे. तुमचे दुःख आनंदाने बदलले जाईल आणि तुमचे अपयश यशात रूपांतरित होईल. मी तुमच्या सर्वात काळ्या क्षणांना प्रकाश देण्यासाठी आणि तुमचे नुकसान करू इच्छिणाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येते आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, लक्षात ठेवा, डॉक्टर, वकील आणि सैनिक पृथ्वीवर महत्त्वाची भूमिका बजावत असले तरी मीच तुम्हाला शाश्वत जीवन देऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला शोधण्याला प्राधान्य द्या आणि तुम्हाला खरे समाधान मिळेल. माझ्या उपस्थितीत हे समजून घ्या की माझ्याकडे अव्यवस्था सुव्यवस्थेत, परीक्षांना श्रद्धेच्या साक्षीत आणि अडथळ्यांना विजयाच्या उत्सवात बदलण्याची शक्ती आहे. माझ्यासोबत सर्व काही शक्य आहे. तुम्हाला भरपूर आनंद, आर्थिक समृद्धी आणि कल्याणाचा आशीर्वाद देताना मला खूप आनंद होतो. हे मान्य करण्यासाठी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा टाईप करा. दत्तगुरु तुला सांगत आहेत, आज तुमच्या आयुष्यात एका अविश्वसनीय अद्भुत गोष्टीची सुरुवात आहे, जी तुमच्यावर शंका घेणाऱ्यांना आश्चर्यचकित करेल आणि तुम्हाला अफाट आनंदाने भरून टाकेल. देव म्हणतो, तुम्ही माझे लाडके मूल आहात. लोक तुमच्याबद्दल निंदा करत असतील तर करू द्यात. लोक जेवढी तुमची निंदा करतील, जेवढा तुम्हाला त्रास देतील, तेवढे तुमच्यावरील पाप जे असेल ते नष्ट होईल. तुमच्यावर आणि तुमच्या प्रियजनांवर येणाऱ्या असाधारण आशीर्वादांसाठी स्वतःला तयार ठेवा. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि 2 स्वामी भक्तांना, दत्तगुरूंच्या भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. बघा, तुमच्या सर्व इच्छा स्वामी आई पूर्ण करेल. स्वामी आई सांगत आहे, जणू स्वर्गाच्या खिडक्या उघडत आहेत. तुमच्यावर देवाच्या विपुल चांगुलपणाचा वर्षाव होत आहे. मी तुम्हाला अनंत आशीर्वादांचा वर्षाव करण्यास तयार आहे, ज्यामुळे मोठे हास्य आणि आर्थिक यश मिळेल. मी तुमच्यासाठी नियोजित केलेल्या अद्भुत गोष्टींसाठी सज्ज व्हा. बाळा, मी एक दृढ प्रदाता आहे, जो तुमचे जीवन समृद्ध करण्यासाठी योग्य क्षणी स्वर्गीय दरवाजे उघडेल.
तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला आशीर्वाद मिळतील. तुमच्या सर्व चिंता, भीती, ताण, अस्वस्थता नाहीशी होईल आणि तुम्हाला देवाचे प्रेम, उपचार, शांती आणि कायम टिकणारे आशीर्वाद मिळतील. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी राधे राधे टाईप करा. तुमच्या कठीण काळात संक्रमण होत असताना स्वतःमध्ये बदल होण्याची अपेक्षा करा. पुढील 4 मिनिटे हे ऐकत राहा. तुम्ही अधिक बळकट व्हाल, आशीर्वाद मिळवाल आणि नवीन जोम मिळवाल. मी तुमच्या भावनिक जखमा भरून काढीन आणि तुमच्या आत्म्याला शांती निर्माण करीन. तुमच्या वाटेवर येणाऱ्या अद्भुत आशीर्वादांचा स्वीकार करण्यासाठी तयार राहा. तुम्ही कुटुंब आहात आणि तुम्ही समृद्धीच्या ओघाने न्हाऊन निघाल. स्वर्गाचे दरवाजे उघडताना आणि तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होताना सर्व काही पाहण्यासारखे असेल. तुम्हाला हा आशीर्वाद हवा असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा. स्वामी आई म्हणतात, तुमच्या दुःखाला आनंदात, तुमच्या कमकुवतपणाला ताकदीत आणि तुमच्या शोकाला नृत्यात रूपांतरित करण्याची क्षमता माझ्यात आहे. जेव्हा तुम्ही माझ्या उपस्थितीला पूर्णपणे स्वीकाराल तेव्हा तुमच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण परिवर्तन होईल. मी तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना समृद्धी, शांती आणि समाधानाने भरलेले जीवन देण्यास तयार आहे. एकत्रितपणे आपण तुमचे तुटलेले हृदय दुरुस्त करू आणि प्रत्येक अडचणीला एका अविश्वसनीय विजयात बदलू. मी तुम्हाला हानिकारक हेतू असलेल्यांपासून, विशेषतः तुमच्या आर्थिक कल्याणाबाबत संरक्षण करण्याचे निवडले आहे. मी तुम्हाला आशीर्वाद, आनंदी हास्य, आर्थिक यश आणि सुधारित आरोग्य यांचा शाश्वत विपुल वर्षाव करेन. देव आज म्हणतो, तुमच्या आरोग्यावर, वेळेवर, पैशावर किंवा कुटुंबावर हल्ला करणारे कोणतेही संकट स्वामींच्या कृपेने, स्वामींच्या अधिकाराने यशस्वी होणार नाही. हा संदेश तुमच्या हृदयात प्रतिध्वनित हो. आशा, शक्ती आणि पुनर्जीवित विश्वास निर्माण करो. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मीच सनातन देव आहे, जो तुम्हाला अमर्याद आशीर्वाद देण्यात आनंदी आहे. स्वामी सांगतात, आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्यांसाठी हे जाणून घ्या की समृद्धी जवळ आली आहे. संपत्ती तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल. तुमच्या जीवनात देवदूतांची उपस्थिती ही तुम्हाला मिळत असलेल्या प्रार्थनांचे आणि दैवी मदतीचे उत्तर आहे. माझ्या पाठिंब्याचे प्रतीक म्हणून मी तुम्हाला आर्थिक मदत करत आहे. हे शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमच्या आयुष्यात घडणारे चमत्कार, श्रद्धेची अमर्याद शक्ती आणि तुमच्यावरील माझे खोलवरचे प्रेम दर्शवतील. तुमच्यासमोर असलेल्या मार्गावर विश्वास ठेवा. चढ उतारांवरून मार्गक्रमण करूनच तुम्हाला जीवनातील खरे चमत्कार अनुभवायला मिळतात. स्वामींच्या कृपेने मी आज्ञा देतो की तुमच्यावर, तुमच्या आरोग्यावर, तुमच्या वेळेवर, तुमच्या आर्थिक किंवा तुमच्या कुटुंबावर कोणतेही नुकसान होणार नाही. हे शेवटपर्यंत ऐकून तर बघा. लक्षात ठेवा की मी तुमच्या सभोवतालच्या आकाशाचा, महासागरांचा, पर्वतांचा, सूर्याचा आणि तारेचा निर्माता आहे. मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. चिंता करत रडत बसणं सोडून दे. मार्गदर्शन, सांत्वन आणि संरक्षण देण्यासाठी मी आलो आहे. बाळा, लक्षात ठेव, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुमच्यावरील माझे प्रेम कोणत्याही अटीशिवाय आहे. होय, हे निस्वार्थ प्रेम आहे. तुम्हाला आनंद, आर्थिक समृद्धी आणि चांगले आरोग्य देऊन समृद्ध आशीर्वाद देणे मला अपार आनंदाने भरून टाकते. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या सर्वात वाईट क्षणांमध्ये एक दिवा आहेत. जेव्हा तुम्हाला थकवा आणि मन जड वाटत असेल तेव्हा तुमच्या आत्म्याला हवी असलेली शांती मिळवण्यासाठी त्यांना शोधा. लक्षात ठेवा, ते
कायम तुमच्या पाठीशी उभे राहतील. देव म्हणतो, जे लोक खुल्या मनाने त्याचा पाठलाग करतात त्यांना कायमचे समाधान मिळेल. आज मी तुमच्यासोबत जे शेअर करत आहे ते ऐका आणि विश्वास ठेवा की ते सर्व घडेल. या जगात तुम्हाला नक्कीच कठीण आणि वाईट काळाचा सामना करावा लागेल, जो तुमच्या अस्तित्वाच्या सामर्थ्यावरील विश्वासाला आव्हान देईल. हे शेवटपर्यंत ऐकत राहा. मी तुम्हाला आता सांगत आहे की तुमचे जीवन स्वामी समर्थांच्या कृपेने मजबूत पायावर उभे करा. जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तयार असाल तर टाईप करा, मी आजपासून घाबरणार नाही. स्वामी समर्थ आईची शक्ती माझ्या पाठीशी आहे. अगदी अंधारमय काळातही हे शब्द लक्षात ठेवा. तुम्ही माझ्या आत्म्याने कठीण काळातून पुढे जाल आणि मी तुम्हाला त्यावर मात करण्याची शक्ती देईन. काळजी करणे थांबवा, कारण आज तुम्हाला तुम्ही शोधत असलेली उत्तरे सापडतील. तुम्हाला वाटते का की मी तुमचे ऐकले नाही? मला तुमचे विचार, तुमच्या इच्छा आणि तुमच्या हृदयातील सर्वात खोल इच्छा माहीत आहेत. माझ्यापासून काहीही लपलेले नाही. तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला पावले उचलावे लागतील. ते मिळवण्यासाठी होय टाईप करा. स्वामी सांगतात, माझ्या योजना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली साधने आणि ज्ञान मी तुम्हाला देईन. मी तुमच्यासाठी जे योजले आहे त्यावर काम करताना काळजी घ्या. तुमच्या महत्त्वाकांक्षेमुळे घाई करू नका. सापळ्यात अडकू नका. विचारशील राहा, हुशार राहा. जे काळजीपूर्वक योजना आखतात त्यांना यश निश्चितच मिळते, परंतु निष्काळजी कृती अपयशाला कारणीभूत ठरू शकतात. सर्व काही दगडात लिहिलेले नसते. मी तुम्हाला तुमच्या बाजूने गोष्टी घडवून आणण्याची शक्ती देईन. ही शक्ती तुम्हाला हवी असल्यास होय, मला स्वामींची प्रचंड शक्ती हवी आहे टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. तुम्ही यापूर्वी स्वतःच्या बाजूने होता आणि काळाने दाखवून दिले आहे की मी बरोबर होतो. पण तुमच्याकडे अजूनही परिस्थिती बदलण्याची संधी आहे. जर मी आता तुमच्याशी बोलत आहे तर ते असे आहे की तुम्ही माझे शब्द नेहमी लक्षात ठेवा आणि ते तुमच्या हृदयात आणि मनात ठेवा. माझ्या मार्गदर्शनाचे पालन करणे आणि इतरांशी दयाळूपणाने आणि काळजीने वागणे किती महत्त्वाचे आहे याची आठवण करून द्या. बाळा, मी तुम्हाला नेहमीच आशीर्वाद देत राहीन. तुमचे हात वर करा आणि माझा प्रकाश तुमच्यातून जाऊ द्या. माझ्या आवाजाने तुमच्या चिंता शांत होऊ द्या. धैर्य आणि शौर्याचे शब्द बोलू द्या. गोंधळाच्या मध्यभागी शांती मिळवण्यासाठी मार्गदर्शन करा. हा संदेश केवळ एक प्रतिबिंब नाही, तर तो माझ्या शाश्वत प्रेमाची आणि तुम्हाला पूर्णपणे यशस्वी होताना पाहण्याची तीव्र इच्छा आहे. खात्री बाळगा की मी तुमचे ऐकण्यासाठी नेहमीच इथे आहे. दत्तगुरू सांगतात, जो मनुष्य हे शेवटपर्यंत ऐकत राहील त्याच्या कुटुंबावर येणारी सर्व संकटे वाऱ्यासारखी पळून जातील. देव म्हणतो, लक्षात ठेवा, अश्रूनंतर आनंद येतोच आणि तुमचा आनंद खूप मोठा असेल. आता तुमच्या आशीर्वादाची वेळ आली आहे. मी तुमच्यासाठी जे तयार केले आहे त्याचा पूर्णपणे आनंद घेण्यासाठी तुम्ही तयार आहात. तू ज्या काही परिस्थितीतून गेलास त्यामुळे तुला या क्षणासाठी तयार केले गेले आहे. आता आकाश उघडेल. तुझ्यावर भरपूर आशीर्वादांचा वर्षाव होईल. शांततेत तुला माझी शांती मिळेल. जरी इतरांनी तुम्हाला सोडले तरी मी तुमच्या आत्म्याला सांत्वन देण्यासाठी आणि शांत करण्यासाठी येते आहे. आता दुनियेचा विचार करत रडत बसणं सोडून दे. दररोज तुम्ही अधिक मजबूत होत जाता.
माझ्याशी तुमचे नाते अधिक घट्ट होत जाता. माझा चेहरा आणि माझे शब्द तुम्ही शोधत असता. ही तुमची निष्ठा शहाणपण आणि समजूतदारपणा दर्शवते. तुमचा विश्वास माझ्यामध्ये आणा, कारण मला फक्त तेवढीच गरज आहे. ते करून तर पहा. पुन्हा एकदा मी म्हणतो, सकाळी संध्याकाळी आणि तुम्हाला वाटेल तेव्हा माझ्याकडे या. मी कायम तुमच्या पाठीशी उभा असेन. भगवंत तुला सांगत आहेत, आता तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होईल. स्वर्गातून वाहणारे आशीर्वाद जसे की चिरंतन आणि स्वच्छ नद्या, सर्व प्रकारे विपुल. जेव्हा तुम्ही दृढ विश्वासाने माझ्याकडे येता तेव्हा तुम्ही नवीन उंचीवर पोहोचता. सुंदर दृश्य पाहून तुमच्या आत्म्याला शांती मिळेल. तुमचे मन शांत होईल आणि तुमचे विचार स्थिर होतील. इथेच तुमचे सुरक्षित स्थान आहे. आणखी काही काळ हे ऐकत राहा. मी तुम्हाला अनेकांना आशीर्वाद देण्यासाठी, तुमच्या कुटुंबाला प्रेम दाखवण्यासाठी, गरजूंना मदत करण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबात चांगुलपणाचा पूर आणण्यासाठी वापरण्याची योजना आखत आहे. माझ्या प्रिय बाळा, तुमच्या साधनांसह तयार व्हा. कापणीची वेळ जवळ आली आहे. बाहेर जा आणि तुमच्या यशासाठी तयार आणि पिकलेल्या शेताचा सुगंध घ्या. तू माझ्या निवडलेल्यांपैकी एक आहेस. मी तुला बळ देईन, तुला उंच करीन आणि तुझ्या जीवनातून कमतरता आणि गरज दूर करीन. पण माझ्या सल्ल्यांकडे लक्ष दे. जे माझ्याकडे दुर्लक्ष करतात आणि ज्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत त्यावर वेळ वाया घालवतात, त्यांच्यासारखे तू होऊ नकोस. जेव्हा काही चुकीचे होते तेव्हा मला ते दोष देतात. ते सतत तक्रार करतात आणि तुमच्यासारख्या चांगल्या लोकांना लक्ष्य करतात. मी तुमच्यासाठी जे आशीर्वाद देऊ इच्छितो ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करतात. येणाऱ्या कापणीची फळे तुमच्यासाठीच आहेत. मी तुला जे दिले आहे ते दुसऱ्यांना तू देऊ नकोस. तुझे घर हानीपासून सुरक्षित ठेव. रोज सकाळी माझे हे शब्द ऐकत राहा. तुम्ही तयार असाल तर टाईप करा, आजपासून रोज सकाळी तुमचे हे पवित्र शब्द मी ऐकत राहीन. देव म्हणतो, तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये प्रगती करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी, भरपूर पीक मिळवण्यासाठी मी तुम्हाला आवश्यक असलेले ज्ञान देईन. हे शेवटपर्यंत ऐकत राहा. शिवाय तुमच्या आयुष्यातील हा काळ तुम्हाला येणाऱ्या एका अद्भुत गोष्टीसाठी तयार करत आहे. त्याची वाट पहा आणि तुमच्या स्वर्गीय पित्याकडून खूप काही अपेक्षा करा. आजचे माझे शब्द आशा, प्रेरणा आणि श्रद्धेने भरलेले आहेत. तुमच्या मार्गावर येणाऱ्या चमत्कारांना स्वीकारा, कारण ते तुमच्या प्रवासात दिलेल्या दैवी देणग्या आहेत. पुढे येणाऱ्या अद्भुत संधी स्वीकारण्यासाठी आणि त्यावर विश्वास ठेवण्यासाठी तुमचे हृदय उघडा. माझ्या प्रेमात सांत्वन मिळवा आणि ते तुमच्या हृदयाला शांती आणि आनंदाने भरू द्यात. तुम्ही खूप प्रेमळ आणि मौल्यवान आहात हे जाणून घ्या. तुमच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि तुमच्या दुःखात सांत्वन देण्यासाठी मी नेहमीच इथे असेन याची खात्री बाळगा. भगवंत तुला म्हणत आहेत, आज रात्री तुम्ही तुमचे अश्रू, चिंता आणि ओझे सोडून द्याल. देवाचा हात आता गमावलेल्या संधी आणि गमावलेला वेळ पुनर्संचयित करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात आशीर्वाद मजबूत करण्यासाठी, आनंद आणि आनंदाची संपत्ती आणण्यासाठी कार्यरत आहे. खात्रीने सांगा, आज मी प्रेम, उपचार आणि ज्याच्या पात्रतेला पात्र आहे अशा भरपूर गोष्टींचा पूर स्वीकारण्यास तयार आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी चमत्कारिक उपचारांवर माझा विश्वास आहे आणि मला विश्वास आहे की जेव्हा आपल्याला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा चमत्कार घडतील. जर तुम्ही सहमत असाल तर स्वामी समर्थ माझी आई टाईप करा. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या दयाळू कृत्यामुळे अनेक वर्ष चांगल्या गोष्टी घडतील. स्वामी समर्थ म्हणतात, माझी कृपा जी चांगल्यासाठी बदल आणू शकते
तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात पोहोचू शकते. जेव्हा तुम्ही तुमच्या चिंता आणि भीती माझ्या हाती सोपवाल तेव्हा मी त्यांची जागा शांती आणि दृढ विश्वासाने भरून घेईन. तुमच्यावर कितीही मोठा ताण आला तरी तुम्हीही घाबरू नका. तुम्ही कोणत्या आव्हानांना तोंड दिले आहे आणि तुमच्या सर्वात अंधाऱ्या काळात तुम्ही किती अश्रू वाहू लागले आहेत याची मला जाणीव आहे. तथापि घाबरू नका, कारण हा चमत्कार केवळ आर्थिक सुधारणारच नाही तर तुमचे आयुष्य कायमचे बदलेल. हे अशा परिवर्तनाचे प्रतिनिधित्व करते जे तुम्हाला टंचाईच्या काळातून भरपूर आणि चमत्कारांच्या काळात घेऊन जाईल. येणारी विपुलता तुमच्या अपेक्षांपेक्षा जास्त असेल, कारण मी विपुलता आणि तरतुदीचा देव आहे. हा महिना असंख्य संधींनी आणि आशीर्वादाने भरलेला जाओ. विश्वासाने स्वतःला सांगा, स्वामी समर्थ आईच्या कृपेने माझ्या सभोवतालच्या अशांत जगाला न जुमानता मी सुरक्षित राहीन. माझ्या निर्माणकर्त्याचे तेजस्वी वैभव माझ्या आयुष्यात या वर्षात सतत दिसून येईल. माझ्या लाडक्या मुला, आराम कर. मी नेहमीच जागरूक असतो. मी तुमचे अश्रू पाहतो आणि तुमच्या प्रार्थना ऐकतो. तुमच्या सर्वात वाईट क्षणांमध्ये मी सक्रियपणे उपस्थित असतो. मी तुम्हाला पाहतो, मी तुमचे ऐकतो आणि मी तुम्हाला निराशेतून सोडवतो. या ऋतूला तुमच्यासमोर स्वीकारा, कारण या मुबलक आशीर्वादांचा आणि निश्चर्त प्रेमाचा काळ आहे. माझ्या प्रिय मुलांनो, तुम्हाला विश्वासाला चिटकून राहावे लागेल, कारण मी नेहमीच तुमच्या जवळ असतो. मी तुम्हाला देण्यास तयार असलेल्या चमत्कारांना स्वीकारा. जर तुम्ही तयार असाल तर स्वीकार टाईप करा. देव म्हणतो, तुमचे हृदय उघडा आणि वाट पाहत असलेल्या विपुलतेचा स्वीकार करा. अढळ विश्वासाने माझे प्रेम तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूत रूपांतरित करू द्या. देव तुम्हाला वेदना, संघर्ष आणि टंचाईपासून बरे होण्याकडे, सहजतेकडे आणि विपुलतेकडे नेत आहे. मी नेहमीच तुमच्यासाठी इथे आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही मला तुमच्या हृदयात बोलवण्याची वाट पाहत आहात. मला आत येऊ देण्यास अजिबात संकोच करू नका, कारण मी एक दयाळू प्रेमळ देव आहे. मी तुमच्या जीवनाचा एक भाग बनू इच्छितो आणि तुम्हाला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करू इच्छितो. हे शेवटपर्यंत ऐकत राहा. जेव्हा तुम्ही मला आतमध्ये येऊ द्याल तेव्हा मी तुम्हाला माझ्या शांतीने, आनंदाने आणि शक्तीने भरून टाकीन. तुमच्या चिंता मी सर्व समजुतींपेक्षा जास्त शांतीने बदलीन. मी चमत्कारांचा देव आहे. तुमच्या आयुष्यात मी चमत्कार करण्यास तयार आहे. माझ्या शक्तीला कधीही कमी लेखू नका, कारण मी तुमच्यासाठी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करू शकतो. मी तुमच्या शरीराला, मनाला, आत्म्याला बरे करीन. मी तुम्हाला बांधणाऱ्या साखळ्या तोडून टाकेन आणि तुमचे नातेसंबंध दुरुस्त करीन. तुमच्या हृदयाला शांती देईन. तुम्ही माझे लाडके बाळ आहात. मी तुम्हाला भरपूर आशीर्वाद देऊ इच्छितो. तुमच्या प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचवत आणि सध्या तुमच्यासमोर असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मी तुम्हाला मदत करू शकेन. लक्षात ठेवा, तुम्ही कधीही एकटे नसता, कारण मी नेहमीच तुमच्यासोबत असतो. तुमच्या आयुष्यात चमत्कारांचा पूर येत आहे. पुढचे 3 दिवस तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त आशीर्वाद आणि प्रगतीने भरलेले असतील. देव तुम्हाला मागे ठेवणारे प्रत्येक नकारात्मक चक्र तोडत आहे. तुम्ही स्वातंत्र्य, विपुलता आणि समृद्धीच्या एका नवीन युगात प्रवेश करत आहात. जेव्हा जीवन तुम्हाला भारी वाटेल तेव्हा लक्षात ठेवा की मी तुम्हाला सांत्वन देण्यासाठी इथे आहे. मी तुमचे ओझे वाहून नेण्यास आणि तुमचे अश्रू पुसण्यास मदत करेन. माझ्या परिपूर्ण वेळेवर विश्वास ठेवा, कारण सर्व काही माझ्या योजनेनुसार घडते. आव्हाने आली तरी मी त्यांना विजयात रूपांतरित करेन. हे चमत्कार संपत्ती, यश, आनंद आणि चांगले कल्याण करतील. तुमचे दुःखाचे, तणावाचे आणि निराशेचे दिवस संपत आले आहेत. मी तुम्हाला आनंदाने, शांतीने आणि समाधानाने भरलेले जीवन जगण्याचे स्वातंत्र्य देतो. माझ्या प्रिय बाळा,
हा आठवडा संपण्यापूर्वी मी तुम्हाला भरपूर प्रमाणात भरून टाकण्यास सज्ज आहे. तुम्हाला अमर्याद संपत्ती, मजबूत आरोग्य आणि समृद्धी मिळेल. पुढील 12 तासात तुम्हाला प्रेम, संपत्ती, चांगले आरोग्य या स्वरूपात अपार आनंद मिळेल. तुम्ही तुमच्या चिंता, समस्या, भीती आणि शंका देवाला सोपवताच तो तुम्हाला सामर्थ्य देतो, मार्गदर्शन करतो आणि तुमच्या भविष्यासाठी स्पष्टता आणि दृष्टी देतो. बाळा, मी सर्वशक्तिमान देव आहे. मी नेहमीच तुमच्या बाजूने तुमचे रक्षण करण्यासाठी आणि तुमचे नेतृत्व करण्यासाठी येथे आहे. संकटाच्या वेळी मला शोधा. मी तुम्हाला सर्वात गडद दिवसातही मार्गदर्शन करेन. जेव्हा सर्व काही हरवलेले दिसेल तेव्हा मी तुम्हाला सांत्वन आणि आशेचा किरण देईन. या महिन्यात मी तुम्हाला असे आशीर्वाद पाठवत आहे जे तुमचे हृदय आनंदाने भरून टाकतील. हे शेवटपर्यंत ऐकत राहा. काळजी करण्याऐवजी प्रार्थनेद्वारे तुमच्या गरजा देवाकडे आणा आणि त्याने तुम्हाला दिलेल्या सर्व आशीर्वादांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुम्ही तयार असाल तर कृतज्ञ टाईप करा आणि किमान हे शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा. तुमचा नक्कीच भाग्योदय होईल. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुम्ही स्वर्गाचे दरवाजे उघडता आणि भगवंताच्या कृपेने तुमच्या जीवनात आणखी चमत्कार घडू देता. मी तुम्हाला एका चांगल्या जीवनाकडे नेण्यासाठी आणि सरळ मार्गावर मार्गदर्शन करण्यासाठी इथे आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला माझ्या स्वाधीन कराल तेव्हा मी तुमच्या जखमा भरून काढेन आणि तुमच्या अपयशांना यशात रूपांतरित करेन. एकाकीपणाच्या वेळी मी तुमचे सांत्वन करेन. जेव्हा तुम्ही कमकुवत वाटता तेव्हा मी तुमचे बळ असेन आणि दुःखाच्या क्षणी मी तुमचा आनंद असेन. बाळा, पुढील 3 मिनिटे शांतपणे ऐकत राहा, कारण याचा तुझ्या जवळच्या व्यक्तीवर खूप मोठा परिणाम होणार आहे. तुमचे दुःख आनंदाने बदलले जाईल आणि तुमचे अपयश यशात रूपांतरित होईल. मी तुमच्या सर्वात काळ्या क्षणांना प्रकाश देण्यासाठी आणि तुमचे नुकसान करू इच्छिणाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी येथे आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, माझ्या प्रिय बाळा, लक्षात ठेवा, डॉक्टर, वकील आणि सैनिक पृथ्वीवर महत्त्वाची भूमिका बजावत असले तरी मीच तुम्हाला शाश्वत जीवन देऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला शोधण्याला प्राधान्य द्या आणि तुम्हाला खरे समाधान मिळेल. माझ्या उपस्थितीत हे समजून घ्या की माझ्याकडे अव्यवस्था सुव्यवस्थेत, परीक्षांना श्रद्धेच्या साक्षीत आणि अडथळ्यांना विजयाच्या उत्सवात बदलण्याची शक्ती आहे. माझ्यासोबत सर्व काही शक्य आहे. तुम्हाला भरपूर आनंद, आर्थिक समृद्धी आणि कल्याणाचा आशीर्वाद देताना मला खूप आनंद होतो. हे मान्य करण्यासाठी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा टाईप करा. दत्तगुरू तुला सांगत आहेत, आज तुमच्या आयुष्यात एका अविश्वसनीय अद्भुत गोष्टीची सुरुवात आहे, जी तुमच्यावर शंका घेणाऱ्यांना आश्चर्यचकित करेल आणि तुम्हाला अफाट आनंदाने भरून टाकेल. देव म्हणतो, तुम्ही माझे लाडके मूल आहात. लोक तुमच्याबद्दल निंदा करत असतील तर करू द्यात. लोक जेवढी तुमची निंदा करतील, जेवढा तुम्हाला त्रास देतील, तेवढे तुमच्यावरील पाप जे असेल ते नष्ट होईल. तुमच्यावर आणि तुमच्या प्रियजनांवर येणाऱ्या असाधारण आशीर्वादांसाठी स्वतःला तयार ठेवा. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि 2 स्वामी भक्तांना, दत्तगुरूंच्या भक्तांना हा पवित्र संदेश शेअर करा. बघा, तुमच्या सर्व इच्छा स्वामी आई पूर्ण करेल. स्वामी आई सांगत आहे, जणू स्वर्गाच्या खिडक्या उघडत आहेत. तुमच्यावर देवाच्या विपुल चांगुलपणाचा वर्षाव होत आहे.
मी तुम्हाला अनंत आशीर्वादांचा वर्षाव करण्यास तयार आहे, ज्यामुळे मोठे हास्य आणि आर्थिक यश मिळेल. मी तुमच्यासाठी नियोजित केलेल्या अद्भुत गोष्टींसाठी सज्ज व्हा. बाळा, मी एक दृढ प्रदाता आहे, जो तुमचे जीवन समृद्ध करण्यासाठी योग्य क्षणी स्वर्गीय दरवाजे उघडेल. तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूला आशीर्वाद मिळतील. तुमच्या सर्व चिंता, भीती, ताण, अस्वस्थता नाहीशी होईल आणि तुम्हाला देवाचे प्रेम, उपचार, शांती आणि कायम टिकणारे आशीर्वाद मिळतील. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी राधे राधे टाईप करा. तुमच्या कठीण काळात संक्रमण होत असताना स्वतःमध्ये बदल होण्याची अपेक्षा करा. पुढील 4 मिनिटे हे ऐकत राहा. तुम्ही अधिक बळकट व्हाल, आशीर्वाद मिळवाल आणि नवीन जोम मिळवाल. मी तुमच्या भावनिक जखमा भरून काढीन आणि तुमच्या आत्म्याला शांती निर्माण करीन. तुमच्या वाटेवर येणाऱ्या अद्भुत आशीर्वादांचा स्वीकार करण्यासाठी तयार राहा. तुम्ही कुटुंब आहात आणि तुम्ही समृद्धीच्या ओघाने न्हाऊन निघाल. स्वर्गाचे दरवाजे उघडताना आणि तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होताना सर्व काही पाहण्यासारखे असेल. तुम्हाला हा आशीर्वाद हवा असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा. स्वामी आई म्हणतात, तुमच्या दुःखाला आनंदात, तुमच्या कमकुवतपणाला ताकदीत आणि तुमच्या शोकाला नृत्यात रूपांतरित करण्याची क्षमता माझ्यात आहे. जेव्हा तुम्ही माझ्या उपस्थितीला पूर्णपणे स्वीकाराल तेव्हा तुमच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण परिवर्तन होईल. मी तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना समृद्धी, शांती आणि समाधानाने भरलेले जीवन देण्यास तयार आहे. एकत्रितपणे आपण तुमचे तुटलेले हृदय दुरुस्त करू आणि प्रत्येक अडचणीला एका अविश्वसनीय विजयात बदलू. मी तुम्हाला हानिकारक हेतू असलेल्यांपासून, विशेषतः तुमच्या आर्थिक कल्याणाबाबत संरक्षण करण्याचे निवडले आहे. मी तुम्हाला आशीर्वाद, आनंदी हास्य, आर्थिक यश आणि सुधारित आरोग्य यांचा शाश्वत विपुल वर्षाव करीन. देव आज म्हणतो, तुमच्या आरोग्यावर, वेळेवर, पैशावर किंवा कुटुंबावर हल्ला करणारे कोणतेही संकट स्वामींच्या कृपेने, स्वामींच्या अधिकाराने यशस्वी होणार नाही. हा संदेश तुमच्या हृदयात प्रतिध्वनित हो. आशा, शक्ती आणि पुनर्जीवित विश्वास निर्माण करो. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मीच सनातन देव आहे, जो तुम्हाला अमर्याद आशीर्वाद देण्यात आनंदी आहे. स्वामी सांगतात, आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्यांसाठी हे जाणून घ्या की समृद्धी जवळ आली आहे. संपत्ती तुमच्यापर्यंत सहज पोहोचेल. तुमच्या जीवनात देवदूतांची उपस्थिती ही तुम्हाला मिळत असलेल्या प्रार्थनांचे आणि दैवी मदतीचे उत्तर आहे. माझ्या पाठिंब्याचे प्रतीक म्हणून मी तुम्हाला आर्थिक मदत करत आहे. हे शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमच्या आयुष्यात घडणारे चमत्कार, श्रद्धेची अमर्याद शक्ती आणि तुमच्यावरील माझे खोलवरचे प्रेम दर्शवतील. तुमच्यासमोर असलेल्या मार्गावर विश्वास ठेवा. चढ उतारांवरून मार्गक्रमण करूनच तुम्हाला जीवनातील खरे चमत्कार अनुभवायला मिळतात. स्वामींच्या कृपेने मी आज्ञा देतो की तुमच्यावर, तुमच्या आरोग्यावर, तुमच्या वेळेवर, तुमच्या आर्थिक किंवा तुमच्या कुटुंबावर कोणतेही नुकसान होणार नाही. हे शेवटपर्यंत ऐकून तर बघा. लक्षात ठेवा की मी तुमच्या सभोवतालच्या आकाशाचा, महासागरांचा, पर्वतांचा, सूर्याचा आणि तारेचा निर्माता आहे. मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. चिंता करत रडत बसणं सोडून दे. मार्गदर्शन, सांत्वन आणि संरक्षण देण्यासाठी मी आलो आहे. बाळा, लक्षात ठेव, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुमच्यावरील माझे प्रेम कोणत्याही अटीशिवाय आहे. होय, हे निस्वार्थ प्रेम आहे. तुम्हाला आनंद,
आर्थिक समृद्धी आणि चांगले आरोग्य देऊन समृद्ध आशीर्वाद देणे मला अपार आनंदाने भरून टाकते. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या सर्वात वाईट क्षणांमध्ये एक दिवा आहेत. जेव्हा तुम्हाला थकवा आणि मन जड वाटत असेल तेव्हा तुमच्या आत्म्याला हवी असलेली शांती मिळवण्यासाठी त्यांना शोधा. लक्षात ठेवा, ते कायम तुमच्या पाठीशी उभे राहतील. देव म्हणतो, जे लोक खुल्या मनाने त्याचा पाठलाग करतात त्यांना कायमचे समाधान मिळेल. आज मी तुमच्यासोबत जे शेअर करत आहे ते ऐका आणि विश्वास ठेवा की ते सर्व घडेल. या जगात तुम्हाला नक्कीच कठीण आणि वाईट काळाचा सामना करावा लागेल, जो तुमच्या अस्तित्वाच्या सामर्थ्यावरील विश्वासाला आव्हान देईल. हे शेवटपर्यंत ऐकत राहा. मी तुम्हाला आता सांगत आहे की तुमचे जीवन स्वामी समर्थांच्या कृपेने मजबूत पायावर उभे करा. जेव्हा कठीण काळ येतो तेव्हा तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तयार असाल तर टाईप करा, मी आजपासून घाबरणार नाही. स्वामी समर्थ आईची शक्ती माझ्या पाठीशी आहे. अगदी अंधारमय काळातही हे शब्द लक्षात ठेवा. तुम्ही माझ्या आत्म्याने कठीण काळातून पुढे जाल आणि मी तुम्हाला त्यावर मात करण्याची शक्ती देईन. काळजी करणे थांबवा, कारण आज तुम्हाला तुम्ही शोधत असलेली उत्तरे सापडतील. तुम्हाला वाटते का की मी तुमचे ऐकले नाही? मला तुमचे विचार, तुमच्या इच्छा आणि तुमच्या हृदयातील सर्वात खोल इच्छा माहीत आहेत. माझ्यापासून काहीही लपलेले नाही. तुम्हाला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला पावले उचलावे लागतील. ते मिळवण्यासाठी होय टाईप करा. स्वामी सांगतात, माझ्या योजना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आवश्यक असलेली साधने आणि ज्ञान मी तुम्हाला देईन. मी तुमच्यासाठी जे योजले आहे त्यावर काम करताना काळजी घ्या. तुमच्या महत्त्वाकांक्षेमुळे घाई करू नका. सापळ्यात अडकू नका. विचारशील रहा, हुशार रहा. जे काळजीपूर्वक योजना आखतात त्यांना यश निश्चितच मिळते, परंतु निष्काळजी कृती अपयशाला कारणीभूत ठरू शकतात. सर्व काही दगडात लिहिलेले नसते. मी तुम्हाला तुमच्या बाजूने गोष्टी घडवून आणण्याची शक्ती देईन. ही शक्ती तुम्हाला हवी असल्यास होय, मला स्वामींची प्रचंड शक्ती हवी आहे टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. तुम्ही यापूर्वी स्वतःच्या बाजूने होता आणि काळाने दाखवून दिले आहे की मी बरोबर होतो. पण तुमच्याकडे अजूनही परिस्थिती बदलण्याची संधी आहे. जर मी आता तुमच्याशी बोलत आहे तर ते असे आहे की तुम्ही माझे शब्द नेहमी लक्षात ठेवा आणि ते तुमच्या हृदयात आणि मनात ठेवा. माझ्या मार्गदर्शनाचे पालन करणे आणि इतरांशी दयाळूपणाने आणि काळजीने वागणे किती महत्त्वाचे आहे याची आठवण करून द्या. बाळा, मी तुम्हाला नेहमीच आशीर्वाद देत राहीन. तुमचे हात वर करा आणि माझा प्रकाश तुमच्यातून जाऊ द्या. माझ्या आवाजाने तुमच्या चिंता शांत होऊ द्या. धैर्य आणि शौर्याचे शब्द बोलू द्या. गोंधळाच्या मध्यभागी शांती मिळवण्यासाठी मार्गदर्शन करा. हा संदेश केवळ एक प्रतिबिंब नाही, तर तो माझ्या शाश्वत प्रेमाची आणि तुम्हाला पूर्णपणे यशस्वी होताना पाहण्याची तीव्र इच्छा आहे. खात्री बाळगा की मी तुमचे ऐकण्यासाठी नेहमीच इथे आहे. दत्तगुरू सांगतात, जो मनुष्य हे शेवटपर्यंत ऐकत राहील त्याच्या कुटुंबावर येणारी सर्व संकटे वाऱ्यासारखी पळून जातील. देव म्हणतो, लक्षात ठेवा, अश्रूनंतर आनंद येतोच आणि तुमचा आनंद खूप मोठा असेल. आता तुमच्या आशीर्वादाची वेळ आली आहे. मी तुमच्यासाठी जे तयार केले आहे त्याचा पूर्णपणे आनंद घेण्यासाठी तुम्ही तयार आहात. तू ज्या काही परिस्थितीतून गेलास त्यामुळे तुला
या क्षणासाठी तयार केले गेले आहे. आता आकाश उघडेल. तुझ्यावर भरपूर आशीर्वादांचा वर्षाव होईल. शांततेत तुला माझी शांती मिळेल. जरी इतरांनी तुम्हाला सोडले तरी मी तुमच्या आत्म्याला सांत्वन देण्यासाठी आणि शांत करण्यासाठी येते आहे. आता दुनियेचा विचार करत रडत बसणं सोडून दे. दररोज तुम्ही अधिक मजबूत होत जाता. माझ्याशी तुमचे नाते अधिक घट्ट होत जाता. माझा चेहरा आणि माझे शब्द तुम्ही शोधत असता. ही तुमची निष्ठा, शहाणपण आणि समजूतदारपणा दर्शवते. तुमचा विश्वास माझ्यामध्ये आणा, कारण मला फक्त तेवढीच गरज आहे. ते करून तर पहा. पुन्हा एकदा मी म्हणतो, सकाळी संध्याकाळी आणि तुम्हाला वाटेल तेव्हा माझ्याकडे या. मी कायम तुमच्या पाठीशी उभा असेन. भगवंत तुला सांगत आहेत, आता तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव होईल. स्वर्गातून वाहणारे आशीर्वाद जसे की चिरंतन आणि स्वच्छ नद्या, सर्व प्रकारे विपुल. जेव्हा तुम्ही दृढ विश्वासाने माझ्याकडे येता तेव्हा तुम्ही नवीन उंचीवर पोहोचता. सुंदर दृश्य पाहून तुमच्या आत्म्याला शांती मिळेल. तुमचे मन शांत होईल आणि तुमचे विचार स्थिर होतील. इथेच तुमचे सुरक्षित स्थान आहे. आणखी काही काळ हे ऐकत राहा. मी तुम्हाला अनेकांना आशीर्वाद देण्यासाठी, तुमच्या कुटुंबाला प्रेम दाखवण्यासाठी, गरजूंना मदत करण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबात चांगुलपणाचा पूर आणण्यासाठी वापरण्याची योजना आखत आहे. माझ्या प्रिय बाळा, तुमच्या साधनांसह तयार व्हा. कापणीची वेळ जवळ आली आहे. बाहेर जा आणि तुमच्या यशासाठी तयार आणि पिकलेल्या शेताचा सुगंध घ्या. तू माझ्या निवडलेल्यांपैकी एक आहेस. मी तुला बळ देईन, तुला उंच करीन आणि तुझ्या जीवनातून कमतरता आणि गरज दूर करीन. पण माझ्या सल्ल्यांकडे लक्ष दे. जे माझ्याकडे दुर्लक्ष करतात आणि ज्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत त्यावर वेळ वाया घालवतात, त्यांच्यासारखे तू होऊ नकोस. जेव्हा काही चुकीचे होते तेव्हा मला ते दोष देतात. ते सतत तक्रार करतात आणि तुमच्यासारख्या चांगल्या लोकांना लक्ष्य करतात. मी तुमच्यासाठी जे आशीर्वाद देऊ इच्छितो ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करतात. येणाऱ्या कापणीची फळे तुमच्यासाठीच आहेत. मी तुला जे दिले आहे ते दुसऱ्यांना तू देऊ नकोस. तुझे घर हानीपासून सुरक्षित ठेव. रोज सकाळी माझे हे शब्द ऐकत राहा. तुम्ही तयार असाल तर टाईप करा. आजपासून रोज सकाळी तुमचे हे पवित्र शब्द मी ऐकत राहीन. देव म्हणतो, तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये प्रगती करण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी, भरपूर पीक मिळवण्यासाठी मी तुम्हाला आवश्यक असलेले ज्ञान देईन. हे शेवटपर्यंत ऐकत राहा. शिवाय तुमच्या आयुष्यातील हा काळ तुम्हाला येणाऱ्या एका अद्भुत गोष्टीसाठी तयार करत आहे. त्याची वाट पहा आणि तुमच्या स्वर्गीय पित्याकडून खूप काही अपेक्षा करा. आजचे माझे शब्द आशा, प्रेरणा आणि श्रद्धेने भरलेले आहेत. तुमच्या मार्गावर येणाऱ्या चमत्कारांना स्वीकारा, कारण ते तुमच्या प्रवासात दिलेल्या दैवी देणग्या आहेत. पुढे येणाऱ्या अद्भुत संधी स्वीकारण्यासाठी आणि त्यावर विश्वास ठेवण्यासाठी तुमचे हृदय उघडा. माझ्या प्रेमात सांत्वन मिळवा आणि ते तुमच्या हृदयाला शांती आणि आनंदाने भरू द्यात. तुम्ही खूप प्रेमळ आणि मौल्यवान आहात हे जाणून घ्या. तुमच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि तुमच्या दुःखात सांत्वन देण्यासाठी मी नेहमीच इथे असेन याची खात्री बाळगा. भगवंत तुला म्हणत आहेत, आज रात्री तुम्ही तुमचे अश्रू, चिंता आणि ओझे सोडून द्याल. देवाचा हात आता गमावलेल्या संधी आणि गमावलेला वेळ पुनर्संचयित करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात आशीर्वाद मजबूत करण्यासाठी, आनंद आणि आनंदाची संपत्ती आणण्यासाठी कार्यरत आहे. खात्रीने सांगा, आज मी प्रेम, उपचार आणि ज्याच्या पात्रतेला पात्र आहे अशा भरपूर गोष्टींचा पूर स्वीकारण्यास तयार आहे. माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी
चमत्कारिक उपचारांवर माझा विश्वास आहे आणि मला विश्वास आहे की जेव्हा आपल्याला सर्वात जास्त गरज असेल तेव्हा चमत्कार घडतील. जर तुम्ही सहमत असाल तर स्वामी समर्थ माझी आई टाईप करा. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. तुमच्या दयाळू कृत्यामुळे अनेक वर्ष चांगल्या गोष्टी घडतील. स्वामी समर्थ म्हणतात, माझी कृपा जी चांगल्यासाठी बदल आणू शकते तुमच्या जीवनाच्या प्रत्येक भागात पोहोचू शकते. जेव्हा तुम्ही तुमच्या चिंता आणि भीती माझ्या हाती सोपवाल तेव्हा मी त्यांची जागा शांती आणि दृढ विश्वासाने भरून घेईन. तुमच्यावर कितीही मोठा ताण आला तरी तुम्हीही घाबरू नका. तुम्ही कोणत्या आव्हानांना तोंड दिले आहे आणि तुमच्या सर्वात अंधाऱ्या काळात तुम्ही किती अश्रू वाहू लागले आहेत याची मला जाणीव आहे. तथापि घाबरू नका, कारण हा चमत्कार केवळ आर्थिक सुधारणारच नाही तर तुमचे आयुष्य कायमचे बदलेल. हे अशा परिवर्तनाचे प्रतिनिधित्व करते जे तुम्हाला टंचाईच्या काळातून भरपूर आणि चमत्कारांच्या काळात घेऊन जाईल. येणारी विपुलता तुमच्या अपेक्षांपेक्षा जास्त असेल, कारण मी विपुलता आणि तरतुदीचा देव आहे. हा महिना असंख्य संधींनी आणि आशीर्वादाने भरलेला जाओ. विश्वासाने स्वतःला सांगा, स्वामी समर्थ आईच्या कृपेने माझ्या सभोवतालच्या अशांत जगाला न जुमानता मी सुरक्षित राहीन. माझ्या निर्माणकर्त्याचे तेजस्वी वैभव माझ्या आयुष्यात या वर्षात सतत दिसून येईल. माझ्या लाडक्या मुला, आराम कर. मी नेहमीच जागरूक असतो. मी तुमचे अश्रू पाहतो आणि तुमच्या प्रार्थना ऐकतो. तुमच्या सर्वात वाईट क्षणांमध्ये मी सक्रियपणे उपस्थित असतो. मी तुम्हाला पाहतो, मी तुमचे ऐकतो आणि मी तुम्हाला निराशेतून सोडवतो. या ऋतूला तुमच्यासमोर स्वीकारा, कारण या मुबलक आशीर्वादांचा आणि निश्चर्त प्रेमाचा काळ आहे. माझ्या प्रिय मुलांनो, तुम्हाला विश्वासाला चिटकून राहावे लागेल, कारण मी नेहमीच तुमच्या जवळ असतो. मी तुम्हाला देण्यास तयार असलेल्या चमत्कारांना स्वीकारा. जर तुम्ही तयार असाल तर स्वीकार टाईप करा. देव म्हणतो, तुमचे हृदय उघडा आणि वाट पाहत असलेल्या विपुलतेचा स्वीकार करा. अढळ विश्वासाने माझे प्रेम तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक पैलूत रूपांतरित करू द्या. देव तुम्हाला वेदना, संघर्ष आणि टंचाईपासून बरे होण्याकडे, सहजतेकडे आणि विपुलतेकडे नेत आहे. मी नेहमीच तुमच्यासाठी इथे आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही मला तुमच्या हृदयात बोलवण्याची वाट पाहत आहात. मला आत येऊ देण्यास अजिबात संकोच करू नका, कारण मी एक दयाळू प्रेमळ देव आहे. मी तुमच्या जीवनाचा एक भाग बनू इच्छितो आणि तुम्हाला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करू इच्छितो. हे शेवटपर्यंत ऐकत राहा. जेव्हा तुम्ही मला आतमध्ये येऊ द्याल तेव्हा मी तुम्हाला माझ्या शांतीने, आनंदाने आणि शक्तीने भरून टाकीन. तुमच्या चिंता मी सर्व समजुतींपेक्षा जास्त शांतीने बदलीन. मी चमत्कारांचा देव आहे. तुमच्या आयुष्यात मी चमत्कार करण्यास तयार आहे. माझ्या शक्तीला कधीही कमी लेखू नका, कारण मी तुमच्यासाठी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करू शकतो. मी तुमच्या शरीराला, मनाला, आत्म्याला बरे करीन. मी तुम्हाला बांधणाऱ्या साखळ्या तोडून टाकेन आणि तुमचे नातेसंबंध दुरुस्त करीन. तुमच्या हृदयाला शांती देईन. तुम्ही माझे लाडके बाळ आहात. मी तुम्हाला भरपूर आशीर्वाद देऊ इच्छितो. तुमच्या प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचवत आणि सध्या तुमच्यासमोर असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मी तुम्हाला मदत करू शकेन. लक्षात ठेवा, तुम्ही कधीही एकटे नसता, कारण मी नेहमीच तुमच्यासोबत असतो. तुमच्या आयुष्यात चमत्कारांचा पूर येत आहे. पुढचे 3 दिवस तुमच्या कल्पनेपेक्षाही जास्त आशीर्वाद आणि प्रगतीने भरलेले असतील. देव तुम्हाला मागे ठेवणारे प्रत्येक नकारात्मक चक्र तोडत आहे. तुम्ही स्वातंत्र्य, विपुलता आणि समृद्धीच्या एका नवीन युगात प्रवेश करत आहात. जेव्हा जीवन तुम्हाला भारी वाटेल तेव्हा लक्षात ठेवा की मी तुम्हाला सांत्वन देण्यासाठी इथे आहे. मी तुमचे ओझे वाहून नेण्यास आणि तुमचे अश्रू पुसण्यास मदत करेन.
माझ्या परिपूर्ण वेळेवर विश्वास ठेवा, कारण सर्व काही माझ्या योजनेनुसार घडते. आव्हाने आली तरी मी त्यांना विजयात रूपांतरित करेन. हे चमत्कार संपत्ती, यश, आनंद आणि चांगले कल्याण करतील. तुमचे दुःखाचे, तणावाचे आणि निराशेचे दिवस संपत आले आहेत. मी तुम्हाला आनंदाने, शांतीने आणि समाधानाने भरलेले जीवन जगण्याचे स्वातंत्र्य देतो. माझ्या प्रिय बाळा, हा आठवडा संपण्यापूर्वी मी तुम्हाला भरपूर प्रमाणात भरून टाकण्यास सज्ज आहे. तुम्हाला अमर्याद संपत्ती, मजबूत आरोग्य आणि समृद्धी मिळेल. पुढील 12 तासात तुम्हाला प्रेम, संपत्ती, चांगले आरोग्य या स्वरूपात अपार आनंद मिळेल. तुम्ही तुमच्या चिंता, समस्या, भीती आणि शंका देवाला सोपवताच तो तुम्हाला सामर्थ्य देतो, मार्गदर्शन करतो आणि तुमच्या भविष्यासाठी स्पष्टता आणि दृष्टी देतो. बाळा, मी सर्वशक्तिमान देव आहे. मी नेहमीच तुमच्या बाजूने तुमचे रक्षण करण्यासाठी आणि तुमचे नेतृत्व करण्यासाठी येथे आहे. संकटाच्या वेळी मला शोधा. मी तुम्हाला सर्वात गडद दिवसातही मार्गदर्शन करेन. जेव्हा सर्व काही हरवलेले दिसेल तेव्हा मी तुम्हाला सांत्वन आणि आशेचा किरण देईन. या महिन्यात मी तुम्हाला असे आशीर्वाद पाठवत आहे जे तुमचे हृदय आनंदाने भरून टाकतील. हे शेवटपर्यंत ऐकत राहा. काळजी करण्याऐवजी प्रार्थनेद्वारे तुमच्या गरजा देवाकडे आणा आणि त्याने तुम्हाला दिलेल्या सर्व आशीर्वादांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुम्ही तयार असाल तर कृतज्ञ टाईप करा आणि किमान हे शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा. तुमचा नक्कीच भाग्योदय होईल. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुम्ही स्वर्गाचे दरवाजे उघडता आणि भगवंताच्या कृपेने तुमच्या जीवनात आणखी चमत्कार घडू देता. मी तुम्हाला एका चांगल्या जीवनाकडे नेण्यासाठी आणि सरळ मार्गावर मार्गदर्शन करण्यासाठी इथे आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला माझ्या स्वाधीन कराल तेव्हा मी तुमच्या जखमा भरून काढेन आणि तुमच्या अपयशांना यशात रूपांतरित करेन. एकाकीपणाच्या वेळी मी तुमचे सांत्वन करेन. जेव्हा तुम्ही कमकुवत वाटता तेव्हा मी तुमचे बळ असेन आणि दुःखाच्या क्षणी मी तुमचा आनंद असेन.